माझं पोस्टमॅन लॉग इन होत नाहीये. ट्राय करतोय, पासवर्ड दिला युजर आयडी तरी पण होत नाहीये. स्क्रीन शेअर हा करून ठीक आहे ठीक आहे, थांब थोडा वेळ, नम्रता दाखवेल तुला. स्टाफ नेम लिस्टची पहिले रिक्विजिशन मध्ये हं. ते राईट केलेली. सुरुवातीला डॅल फाईल मध्ये चेंजेस केले. आधी SQL ला दाखव त्याचा रिझल्ट, मग डेल मध्ये दाखव. आणि जेवढं काही फाईल मध्ये चेंजेस केले तसं एक फ्लो मध्ये दाखव. आणि काल एक केली आणि परवा माझं हेच होतं ना, माझं चालतच नव्हतं, इन्व्हायरमेंट चालत नव्हतं माझं. ग्रुपला मेन्शन बघितलं त्याच्यासाठी तुला. त्यानंतर मॉर्निंगला सॉल्व्ह झालं काल इव्हिनिंग लिहिली, आज नाही लिहिली नाही. एक्झिक्यूट रिटर्डची असेल ना. हां एक्झिक्यूट नॉन क्वेरीची बघितली का? हां बघितले, म्हणजे डॉक्युमेंट बघितले मी. राईट पण करता येईल मला, पण ट्राय नाही केला. ओके, मग आज 7च्या आत ती ट्राय करून मला स्टेटस पाठव. हां मी राईटच करतो, तुला सांगतो राईट करू. तोपर्यंत बाकीच्यांनी स्टोअर प्रोसिजर जे आहे ते एक्झिक्यूट करून ठेवा आपल्या आपल्या, आणि कोणते कोणते API लिहिलेत ते पण फाइंड आउट करून ठेवा. फाइंड आउट नाही मला इथं. फिल्टर कोणत्या वेळेला लावतोय? सिस्टम स्टोअर प्रोसिजरला का प्रोसिजरला? फिल्टर स्टोअर प्रोसिजरला लाव. प्रमोद, ही जी API तू लिहिली ना याच्यात पोस्टमॅन मध्ये, ती व्हिज्युअल स्टुडिओला दाखव मला. हीच आहे का? एकदा याच्यात कंट्रोलर मध्ये चेक कर, कॉपी करून.
कंट्रोल मध्ये पण आहे. तिथे डाटा येतोय ना, एकदा रन कर, परत एक्झिक्यूट कर पोस्टमॅनला. SQL ला जा. ऑब्जेक्ट एक्सप्लोरर मध्ये जा. ते मॉडिफाय कर. सिक्स टाकून बघ बरं 2 च्या जागेवर. सिक्वेन्स चुकतोय पॅरामीटरचा. अच्छा, युजर आयडी आधी आणि मग केअर आयडी. ठीक आहे, कर आता एक्सप्लेन. सुरुवातीला आपण डॅर फाईल मध्ये एक मेथड लिहिलेली आहे. मेथडचं नाव आपल्याला ॲज रिलेटेड त्या स्टोअर पोझिशनच्या रिलेटेड आहे. स्टोअर पोझिशनमध्ये जे पॅरामीटर लागणार आहेत ते पॅरामीटर आपण एक्झिक्यूटसाठी तिथे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे स्कूलसाठी, प्रत्येक स्कूलसाठी युनिक आय डी आहे, स्कूल आय डी तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर लिस्ट पे आहे, त्याच्यामुळे स्टाफ टीचर लिस्ट एक इंटर. त्याच्यानंतर बॉडीमध्ये जे आपल्याला पॅरामीटर म्हणजे रिझल्टमध्ये जे डेटा येणार आहे तो युजर आय डी आणि युजर नेम. तेच नेम आपण इथे यूज केलेला आहे. त्याच्यानंतर ॲज स्कूल आय डी हे स्टँडर्ड आपण इथं ॲज स्कूल आय डी असं घेतोय. ते एका फाईलमध्ये स्टोअर पोझिशनमध्ये स्कूल आय डी, युजर आय डी आणि अकॅडमिक आय डी असे पॅरामीटर आहेत. बट आपण स्टँडर्ड प्रमाणे त्याचं फॉर्मॅटिंग चेंज केलेलं आहे. तर या स्कूल आय डीला आपण ह्या फॉर्ममध्ये यूज करतो. या स्कूल आय डी युजर आय डीला एज लावते. ते फॉर्मॅटिंग आपण ह्याच्यामध्ये चेंज केलेले आहे. ते जे ॲज यूज केले ना ते आपले API चे पॅरामीटर झाले. हो. त्यानंतर व्हाईल लूप मध्ये एक एक्झिक्यूट रीडरची API आहे, त्याच्यामुळे व्हाईल लूप मध्ये आपण युजर नेम युजर आय डी ही लिहिलेली API तुला कळाली ना, काय हा. लिहिले सगळं? ठीक आहे. किती टाइम लागला कम्प्लीट करायला तुला? 1 तास 20 मिनिट लागलेले. अमन
हा करतो, एक सेकंड. नाही स्क्रीन शेअर नको करू. तुझ्या किती झाल्यात? 1 मिनिटं. हा, माझ्या 4 API झाले टोटल. काल ओके. नाही, पण परवा काल केलेल्या. परवा 2 झालेल्या आणि आज 2 केलेल्या. टोटल 4 त्यातले जे API. एखादे एक्झिक्यूट रीडरची एखादी USP चॅटमध्ये टाक. प्रमोद यांचं तिघांचं चौघांचा रिव्ह्यू होऊस तर तेवढी एक API लिहून दाखव. ओके. कोणतीही एक टाका मग चॅटमध्ये USP. ठीक आहे. प्रमोद कर शेअर स्क्रीन. अमन कर शेअर स्क्रीन. हा, आवाज येतोय? हो येतं. ठीक आहे. प्रमोद एक्झिक्यूट करते का ती, म्हणजे क्रिएट करते का API ती? हा, राईट हो. करतो. मग ती मी एक्सप्लेन नाही करायची ना आता ती? नाही गरज नाही. ठीक आहे. त्या तर सोडून मी बाकीच्या 3 फक्त एक ओव्हरव्ह्यू देतो. ठीक आहे. हा तर ओव्हरव्ह्यू. मी स्कूल डायल मध्ये 2 API केलेल्या आणि परवा प्री प्रायमरी प्रोग्रेस रिपोर्ट डायल मध्ये 2 API लिहिल्या होत्या. त्यातली स्कूल डायल मधली एक एक्सप्लेन करतो मी. तर इन टोटल मी 4 APIs लिहिल्या होत्या. त्या 4 मधल्या तर पहिल्या 2 तर ह्याच होत्या स्कूल डायल मधल्या, की डिलीट आधार कार्ड डिटेल्स, आणि एक होती ती आता मी शेअर केली, गेट ऑल क्लास टीचर लिस्ट ऑफ टीचर किंवा गेट ऑल क्लास लिस्ट ऑफ टीचर. त्यातली ही गेट किंवा डिलीट आधार कार्ड डिटेल्स ही एक्सप्लेन करतो मी. तर त्यासाठी मोस्टली एक स्टोर प्रोसिजर पासूनच USP चीच होती, सिम्पल API होती. या केसमध्ये सगळ्यात रॅन्डमली मी एक API चूज केली, रन करून दाखवतो. एक्झिक्यूट नॉन क्वेरीचे किती केलेत तू? नॉन क्वेरी म्हणजे USP च्या म्हणताय ना? हा म्हणजे आता एक्झिक्यूट रीडर आणि नॉन क्वेरी अशा 2 असतात. तर रीडर वाल्या काय असतात की ज्यात आपल्याला फक्त डाटा भेटतो, पण नॉन क्वेरी वाले काय असतं हा, की ज्यात तशा. अपडेट डिलीट वगैरे त्या. मग तशी इक्वल फॉर्मॅट केलाय मी. 2 डिलीटच्या होत्या आणि 2 तशा लिस्ट वाल्या होत्या. ठीक आहे. तर जे रीडर वाले आहेत ते नको एक्सप्लेन करू. फक्त ही एक अपडेट वाले आहेत ना, ते एक एक्सप्लेन कर. सो बाकीच्यांना पण आयडिया येईल, ज्यांना कळालं नाही हो. त्यांना. ठीक आहे. तर मग मी सुरुवातीला क्रिएट केली होती, परवाची आहे. डिलीटच्याच खालची एक्सप्लेन करतो मी. फ्लॅग ऍड केले ते. तर या APIचं नाव गेट ऍड्रेस बुक ग्रुप लिस्ट आहे, जे की ग्रुप्स डिफाईन करते, म्हणजे ग्रुप्स आयडेंटिफाय करते आणि त्यानुसार आपल्याला फोन बुक रिटर्न करते. ती स्टोर प्रोसिजर आधी मी रन करून दाखवतो. तर मग ही डाटा गेट करायचीच आहे ना? हा, हा, त्यात लिस्ट येते ना डिलीट पण. किंवा डिलीट किंवा अपडेट अशी घे. हा, मग आता तीच ओपन केली. ठीक आहे. मला वाटलं ती लिस्टची, कारण ती कॉम्प्लेक्स आहे ना. ह्या इझीच आहेत पण तशी बघितलं तर डिलीटच्या. हा बट ठीक आहे, एक्सप्लेन नाही करतो मी. हा ठीक डिलीटची आहे. API पण इझीच आहे. डिलीटच्या केसमध्ये आपण काही पॅरामीटर्स पास करतो. त्या केसमध्ये आपल्याला एक स्टॅटिक स्ट्रिंग आणि त्यात आपल्याला मोस्टली स्टोर प्रोसिजर मध्ये वेगळं काही नाही. स्टोर प्रोसिजर पण फिल्टर ऍड केलेलाच आहे इथे. फक्त मी ऍड डिलीट. ठीक आहे. तर ही डिलीट आधार कार्ड डिटेल्स रॅन्डम API त्यातच चूज केली होती. तर मोस्टली 2 पॅरामीटर्स आहेत, स्कूल आयडी आणि युजर आयडी. तर याचे सुरुवातीला आपल्याला आयडेंटिफाय करून रिझल्ट पाहायचा आहे, की याचा रिझल्ट काय येतोय. इथेच फक्त एक स्कूल आयडी मोस्टली होतं, फॉर पब्लिक स्कूल, आणि युजर आयडी 2 3. ठीक आहे. रॅन्डम फक्त युजर आयडी पास करूया. 1 रो अफेक्टेड. ठीक आहे. म्हणजे आपल्या डेटाबेस मधून एक एक्झॅक्ट रो डिलीटच होते या प्रकारे. आणि ही ग्लोबल API म्हणजे टीचर रिलेटेड नाही. हे एंटायर स्कूलची, म्हणजे कोणत्याही स्कूलचा आपण डेटा डिलीट करू शकतो या केसमध्ये, कोणत्याही स्कूलच्या युजरचा आधार कार्ड डिटेल्स. त्यामुळे मी स्कूल डायल मध्येच ठेवली. स्टोर प्रोसिजरचं नाव माहिती आहे आता, आणि स्टोर प्रोसिजरचे इंटरफेस किंवा जे काही इनपुट जाणार आहे ते पण माहिती आहे. रिझल्टच्या केसमध्ये तर काही रिझल्ट येत नाही API कडून. तो आपल्याला कस्टमच रिझल्ट ऍड करावा लागेल.
त्या केसमध्ये आता इनपुट्स माहिती असल्यामुळे मी काय केलं, सगळ्यात आधी तर हे शुअर केलं की हे पॅरामीटर्स एक्झिस्टिंग आहेत का नाही आपल्या एंटिटीज मध्ये. तर इन जनरल हे फक्त कॉमन पॅरामीटर्स होते, त्यामुळे हे ऑलरेडी होते स्कूल आयडीज आणि युजर आयडी, त्यामुळे ते एक्स्ट्रा ऍड करण्याची काही गरज नव्हती. मला दुसरा कॉल येतोय वाटतं. मॅम मी लिव्ह झालं चालेल का? मला वाटतं दुसरा कॉल येतोय. एक हा, मिनिट मी आता- विचारते. एकच मिनिट. प्रमोद पण आहे का त्या कॉलमध्ये? हा मला पण आले चालतं. एक मिनिट मी कन्फर्म करते प्राजक्ता. हा मॅम. प्राजक्त पण आहे त्याच कॉलमध्ये. ठीक आहे, नका करू कनेक्ट. तुमचं झालं का मग कनेक्ट करा. म्हणजे आता कंटिन्यू करू ना? हो इथे कंटिन्यू कर. हा ठीक. हा तर इथे डिलीटची एपीआय आहे. तर मोस्टली सगळ्यात आधी तर एपीआय डिफाईन करताना किंवा क्रिएट करत असताना आपल्याला जर इनपुट पॅरामीटर नसतील तर ते आधी ऍड करावे लागतात. तर पहिली स्टेप तर इथे मी नोटपॅड मध्ये नोट डाऊन केली की सगळ्यात आधी एपीआय बनवत असताना आपण काय काय एडिट करतो. त्या एंटिटीज फोल्डरमध्ये इनपुट आणि आउटपुटचे पॅरामीटर्स ऍड करतो. त्यानंतर डायल फाईल मध्ये जाऊन मेथड किंवा सिग्नेचर म्हणतो आपण त्याला, ते क्रिएट करतो. तर मी याच्यासाठी स्कूल डायलच चूज केली होती कारण ती स्कूल रिलेटेडच एपीआय होती त्यामुळे. तर यात हीच एपीआय ती डिलीट आधार डिटेल्स. यात फर्स्ट लाईन रिप्रेझेंट करते ते एकतर आउटपुट म्हणजे आपल्या मेथडचं नाव येतं आणि मेथडच्या एलएचएस साईडला जी व्हॅल्यू किंवा जे काही टाईप येतो तो आपला आउटपुटचा टाईप असतो आणि राईट साईडला असते ते का मेथडचे आर्ग्युमेंट्स किंवा पॅरामीटर म्हणतो आपण. तर ह्यात हे डिलीटची एपीआय असल्यामुळे आपण सुरुवातीलाच एक व्हेरिएबल डिफाईन करतो. ते व्हेरिएबल मध्ये एक एम्प्टी स्ट्रिंग स्टोअर करतो. त्यानंतर आपल्याला फक्त डेटाबेसला सांगायचं असते की कोणत्या डेटाबेसवरती आपल्याला क्वेरी परफॉर्म करायची. कारण नंबर ऑफ स्कूल्स आहेत आरआयटीच्या केसमध्ये, त्यामुळे आपण स्कूल आयडी जो पास केलेला असतो तोच फक्त आपण फॅक्टरी क्रिएटला पास करून डेटाबेस चूज होतो ऍज बॅकएंडला. त्यानंतर ही यूएसपीची स्टोर प्रोसिजर असल्यामुळे स्टोर प्रोसिजर चूज करतो. तर यात सेम जे नाव आपण स्टोर प्रोसिजर जिथं पाहतो ते एक्झॅक्ट नाव तिथे कॉपी करून तिथे ऍड करतो. त्यानंतर या स्टोर प्रोसिजरला लागणारे जे पॅरामीटर्स आहेत ते त्याला पास केले जातात. या केसमध्ये एलएचएस साईडला हे जे व्हॅल्यूज आहेत हे एक्झॅक्ट आपल्या स्टोर प्रोसिजरच्या आत असलेले हे जे पॅरामीटर्स आहेत त्यांना मॅच असले पाहिजे. @ नाही लिहिलं तरी चालतं, त्यामुळे @ नाही लिहिलं इथे. आणि आपण कोणत्याही टाईप मध्ये जर व्हॅल्यू पाठवली तरी सुद्धा ही प्रॉपरली एक्सेप्ट का करते, कारण ऍट द एंड आपण इथं जाऊन ती इनपुट म्हणजे डेटा टाईप int32 मध्ये कन्वर्ट करून घेतो. त्यामुळे इथे फरक पडत नाही की आपण स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यू पाठवतो का इंटिजर मध्ये. त्यानंतर व्हॅल्यूज सेम. आता स्कूल आयडी आणि युजर आयडी दोन प्रीडिफाईंड होते, त्यामुळे सेम पॅरामीटर्स फक्त इथे पास केले. त्यानंतर एरर हँडलिंग साठी ट्राय कॅच ब्लॉक. जर फॉर एक्झाम्पल आता यात कसं झालं, यात एक सक्सेसचा मेसेज येत नाहीये, फक्त क्वेरी सक्सेसफुली रन झाली का नाही एवढंच येतं. मोस्ट केसेस मध्ये डिलीटची एपीआयला एरर येतच नाही, सक्सेसचाच मेसेज येतो. त्या केसमध्ये आपण एक कस्टम मेसेज पास केलाय ट्राय ब्लॉक मध्ये. जर ही एक्झिक्यूट नॉन क्वेरी सक्सेसफुली जर रन झाली तर त्या केसमध्ये आपण जे इनिशियल स्टेटमध्ये एक व्हेरिएबल डिफाईन केलं होतं त्याचाच मेसेज येतो अपडेट करतो. आणि ड्यू टू सम रिझन जर ही एपीआय नाही झाली रन तर मग त्या केसमध्ये किंवा जी स्टोर प्रोसिजरकडे एरर थ्रो झाला तर त्याचाच एक एरर आपण हँडल करून इथे पास करतो. आणि या दोन्ही केसमध्ये जी व्हेरिएबलची स्टेट राहील ती फायनल व्हेरिएबलची स्टेट आपण ऍज अ फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू पास करतो. तर हे झालं मेथडचं एक्झाम्पल. एंटिटीज मध्ये एवढंच आहे. याच्यानंतर स्कूल डायल. आता स्कूल डायलचं झालं तर याच्यात अजून एक फोल्डर आहे तो स्कूलचा. स्कूलमध्ये वेगळं काही करत नाही आपण. आपल्या ट्राय कॅच ब्लॉक असतो एक प्रकारे की आपली जर क्वेरी किंवा जी काय मेथड आहे ते सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं आणि जर एरर आला तर तो कसा हँडल करायचा ते इथं आपण डिफाईन करतो. इथे पण सेमच प्रोसेस राहते. तुमच्या मेथडचं नाव, मेथडच्या एलएचएस साईडला रिझल्टचा टाईप राहतो आणि आरएचएस साईडला इनपुट पॅरामीटर्स आहेत त्यांचा टाईप सांगतो. आणि सेम लाईन आपल्या मेथडची जरी कॉपी करून पेस्ट केली तरी चालेल. ह्या केसमध्ये सुद्धा फॉर्मॅट सेम आहे. डायलचं जी पेरेंट फाईल आहे त्याचं नाव, त्यानंतर आपल्या मेथडचं नाव आणि मेथडमध्ये फक्त विदाउट टाईप त्यांचे पॅरामीटरचे नाव पास करायचे. इथे जी काय मेथड आहे की जी काय रिझल्ट येईल तो रिटर्न केला जाईल ट्राय ब्लॉक मध्ये. जर एरर आला तर तो कॅच मध्ये थ्रो केला जाईल. या केसमध्ये फक्त प्रत्येक पॅरामीटरला स्कूल आयडी लागतो आणि तोच आपण इथे खालती पास करतो. हे होतं स्कूलसाठी. त्यानंतर इंटरफेस. इंटरफेस मध्ये आपण इनपुट आणि आउटपुट सांगतो की आपल्या मेथडचं इनपुट काय असणार आहे आणि आउटपुट काय असणार आहे. सेम पुन्हा मेथडचं नाव,
लेफ्ट साइडला इनपुट आणि राईट साइडला आउटपुट विथ टाइप्स, म्हणजे हा आउटपुट असेल आणि हा त्याचा टाइप असेल. सॉरी, लेफ्ट साइडला आउटपुट आणि राईट साइडला इनपुट. त्यानंतर इंटरफेस क्लोज केला. एंटिटीज तर सगळ्यात आधीच करतो आपण, इव्हन डायलच्या आधी सुद्धा हे केले चालेल जर पॅरामीटर जास्त असतील तर. पण मोस्टली डिलीटच्या प्रोसिजर की एपीआय मध्ये एक स्टॅटिक स्ट्रिंग मेसेज असतो आणि इनपुट टाइप्स पण स्कूल आयडी किंवा युजर आयडी. तर लास्ट स्टेज आहे ती कंट्रोलरची आहे, ज्यात आपण आपल्या एपीआयचा राऊट डिफाईन करतो. तर यात मोस्टली बेसिक आपलं जे सोल्युशन आहे त्याचं सेम कंट्रोलरचा फोल्डर आहे आणि त्यात आपण आता करंटली मी स्कूल फीचर म्हणजे स्कूल मॉड्यूलसाठी किंवा स्कूलच्याच डायलमध्ये सगळे चेंजेस केले. त्यामुळे 10 नंबर ऑफ कंट्रोलर्स असले तरी सुद्धा आपण स्कूल कंट्रोलर चूज करतो. यात पण ही डिलीट एपीआय कंट्रोलर किंवा आधार कार्डची जी एपीआय डिलीट करायची ती डिफाईन केली मी. सेम रेफरन्ससाठी मी वरचेच एपीआय कॉपी केल्या आणि त्यांचे फक्त पॅरामीटर आणि काय व्हॅल्यूज चेंज केल्या. जसे की इथे मेथड सेम माझं मेथडचं नाव आहे तेच इथे दिलं, फक्त लास्टला एपीआय लिहिलं कारण जर प्री एक्झिस्टिंग एपीआय असेल तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून लास्टला एपीआय ऍड केलं होतं. यात पण सेम ठीक आहे. मेथडचं नाव, एलएचएस साइडला आउटपुट टाइप आणि आरएचएस साइडला हे थोडं वेगळं आहे. इथे आपण आउटपुट टाइप्स किंवा इनपुट टाइप्स डिफाईन नाही करत, इथे डायरेक्ट स्कूल पॅरम म्हणजे हा एक क्लास आहे आणि या क्लासमध्ये प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधीपासूनच आपले इनपुट टाइप्स आहेत त्यांचे ऑलरेडी आपण ऍड केलेले असतात. जर या क्लासमध्ये इनपुट टाइप्स नसतील, जसं की समजा एखादं पॅरामीटर आहे जे की इथे एक्स्ट्रा आलंय आणि जे ऑलरेडी आपण कधी ऍड नव्हतं केलं, तर ते इथं न्यू ऍड करू शकतो त्या इंटरफेस. त्यानंतर कंट्रोलचा कोड पण इझीच आहे. या केसमध्ये पण सेम होतं, मेथडचं नाव आणि एलएचएस ला आउटपुट आणि आरएचएस ला इनपुट. यात पण सेम स्कूल डायल मधून आपण ती मेथड ऍक्सेस करतो आणि त्या मेथडला आपण या राऊट कडून आलेले जे काही पॅरामीटर्स आहे ते पास करतो. सेम इथे आता मी पोस्टमॅनला रन करतो. तुला याला टाइम किती लागला राईट करायला? डिलीटची एपीआय लवकर होते, मोस्टली मला हाफ एन आवर लागला. जी क्वेरीची होती क्वेरी एक्झिक्युटर त्याला 1 आवर लागला. तरी मी सेकंड टाइम करतो तरी सुद्धा टाइम कन्झ्युमिंग आहे ते. मला 4ही एपीआयचा टाइम सांगू शकतोस का तू किती लागला? हा, पहिले 2 एपीआयज होत्या त्या पण सेम सिनेरिओ मध्ये होत्या. त्यात सुद्धा मी एक डिलीटची एपीआय आणि क्वेरी एक्झिक्युटरची ज्यात लिस्ट ॲज आउटपुट येत होतं. त्यांना 1.5 तास लागला होता आणि आजच्या एपीआयला पण सेमच आहे, हाफ एन आवर डिलीटच्या एपीआय साठी आणि कम्प्लीट 1 आवर लागला मला क्वेरी एक्झिक्युटर साठी. तर यात ही डिलीटची एपीआय आहे. मी 4463 या युजरचा आधार कार्ड डिटेल्स डिलीट करतो तिथे जाऊ. सो तुझे 4 एपीआय आहेत. 2 एपीआय साठी तुला 1 आवर आणि 2 एपीआय साठी हाफ आवर. हाफ एन आवर. हाफ एन आवर. ते पण जास्त टाइम कुठे लागला मला, तर मोस्टली हे जे आहे इंटरफेस नाही पण एंटिटीज मध्ये टाइम लागतोय. एंटिटीज त्यांचे ऍड करण्यासाठी म्हणजे इनपुट आणि आउटपुट टाइप्स मध्ये आउटपुट टाइप्स नसतात आधीपासून. इनपुट मोस्टली आहेत सगळे पॅरामीटर तिथे अवेलेबल. पण स्कूल मध्ये जरी पाहिलं तर आपण तर इथे एक लिस्ट क्रिएट करावी लागते. लिस्ट मध्ये पुन्हा व्हॅल्यू मेंबर्स म्हणजे त्यांचे जे इनपुट टाइप्स कॉलमचे नाव पाहायला लागतात आणि एक्झॅक्ट कॉलमचे नाव मॅच करून आपण इथे पास करतो ते व्हॅल्यूज. याला टाइम लागतो आणि इव्हन मेथड्स पण थोडे कन्फ्युजिंग आहेत यात म्हटलं तरी. तर रेपॉझिटरी मध्ये तुम्हाला आता प्रॅक्टिस वाढवायची आणि फक्त टाइम रिड्यूस करायचा आहे की 30 मिनिट्स म्हणल्यावर ठीक आहे. सो एक आयडियल टाइम जर बघितला तर 20-22 मिनिटाचा असतो लिहायला. सो तिथपर्यंत तुम्हाला रिड्यूस करायचा आहे टाइम. बाकी मग तुम्हाला अंडरस्टँडिंग झालंय. मी एकदा चॅट मध्ये टाकते, फक्त टाइम बघून घे करेक्ट आहे का किंवा मॉडिफाय करायचं तसं सांग मला. मोस्टली काय होतं या रिलेटेड एपीआय शोधण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे समजा आपली एक टाईप आहे, आता आपल्याला मोस्टली मी टाइप्स आयडेंटिफाय केलेत की एपीआय या टाइप्सच्या बाहेर तर कधी जात नाही. की जर समजा इनपुट ॲज अ इनपुट घेत असेल तर त्या केसमध्ये आउटपुट ॲज अ स्ट्रिंग येतो. तर काही केसेसमध्ये एपीआयचा आउटपुट ॲज अ ॲरे किंवा ॲज अ ऑब्जेक्ट येतो. तर हे 3 टाइप सोडले तर अजून कुठले एपीआय नसले. म्हणजे आपण या 3 टाइपचे एपीआय जर ऑलरेडी आयडेंटिफाय करून नोटपॅड मध्ये पेस्ट केल्या, त्याच फक्त कॉपी पेस्ट करून त्यांची व्हेरिएबल्स रिप्लेस केले तर चालतील का? कारण तशी एपीआय हो, लवकर होईल तेच मला करायचंय तुम्हाला. तसेच करायचंय ना मग. टायपिंग झालं वाटतं त्यामुळे वेळ लागला वाटतं. ठीक आहे. तर मी इथे कमेंट्स वरती ऍड करतो म्हणजे प्रत्येक लाईन समजून घ्यायला वेळ ओके. लागतो. सो तुम्हाला तेच करायचंय जे आहे ना ऑलरेडी एक्झिस्टिंग त्याच कॉपी करून फक्त चेंजेस करायचे. तर त्या टाईपचे आहे का नाही तेच फाइंड आउट करायचं. जसं की आता हे एक्झिक्यूट रीडरचं तुम्ही केलं, पण नॉन क्वेरीचं फाइंड आउट म्हणजे कशी लिहायची ते कळत नव्हतं. तर नॉन क्वेरीची ऑलरेडी एक्झिस्टिंग जी आहे ती करायची. तसेच सेम इनलाईन क्वेरीसाठी पण असतं. एखादी इनलाईन क्वेरी असेल म्हणजे एखादी एपीआय जी इनलाईन क्वेरी यूज करून लिहिलेली आहे. आता ही वरची तू दाखवतोयस ती. त्याच्यात फक्त क्वेरीचं चेंजेस करायचे आणि जे काही बाकीचे चेंजेस त्यांनी सांगितले तसे चेंजेस करत गेले ना
तरी ते होऊन जातं. तर मी ते पण दाखवून देईन तुम्हाला आज कशी करायची. आवाज येतोय माझा? होय तर आपल्याला एक्झिस्टिंग एपीआय एडिट करायचे आहेत. त्याच्यात जास्त काही चेंजेस नाही करायचे. जे एक्झिस्टिंग आहे त्यातच थोडेफार चेंजेस करून आपल्याला नवीन एपीआय लिहायचे आहेत. डायरेक्ट स्क्रॅच पासून लिहायचे असं नाहीये आपल्याला काही. ओके. तू एकदा टाइम बघून घे तुझा बरोबर आहे का मी चॅटमध्ये टाकलाय. आहे बरोबर आहे ते टाइम बरोबर. ठीक आहे. 4 एमपीएस होतं त्यातल्या गोष्टी. फक्त ते टाइप मेन्शन करतात का? कारण ते 1 आवर कशासाठी लागला ते कळायचं नाही. ठीक त्या आहे मला नॉन सांग. क्वेरीच्या होत्या, क्वेरी एक्झिक्युटरच्या होत्या. 1 आवर वाले ना? हां, 1 आवर वाल्या होत्या त्यांना क्वेरी एक्झिक्युटर होत्या. मला वाटतंय हां, त्याच होत्या. एक्झिक्यूट रीडर हां, बरोबर त्याच. प्रज्योत हा कळाली? पण कसं आहे माझा ही एक एपीआय झाली पण जो कॉम्प्लेक्स आता मी स्क्रीन शेअर करून एक एपीआय दाखवतो. डिलीटचे बाकीचे जे एपीआय आहेत जे सॉरी जे स्टोअर प्रोसेसर आहेत त्या खूप कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे त्यातलं कुठले नक्की मेथड नेम घ्यायचे तुला मी दाखवतो. स्क्रीन शेअर करतो एक मिनिट. त्यात जरा थोडं कन्फ्युजिंग होतंय जरा ते. स्क्रीन दिसते? दिसते. विजिबल. आता आपण पीपी मधले त्याचे स्टोअर प्रोसिजर आपले डिलीटची स्टोअर प्रोसिजर घ्यायची बोलले तर आधी एखादी मग इझी वाली जी सोपी वाटते तुला कमी पॅरामीटर्स वगैरे असेल ती एक्झिक्यूट करून बघ ना. ते शोधावी लागेल. आता आणि एक काम इथं करत जा तुम्ही जर एखादी एसपी मधले स्टोअर प्रोसिजर शोधली आणि त्याच्यावर एपीआय लिहिली तर ती चॅट मध्ये किंवा ग्रुपवर मेन्शन करत जा सो बाकीच्यांना पण आयडिया राहील की कोणती कोणती केली. आता ते हे पण ट्राय करून बघते. आता तू हे जे आता ही जी बघतेस आता कोणती ही की डिलीट स्टुडंटची तर हे किती म्हणजे याच्यातले काय कसं कन्फ्युजिंग होते खूप. वर जा. वर स्कूल आयडी माहिती तुला अकॅडमिक इयर माहिती आहे. आता हे स्कूल वाईज स्टुडंट आयडी वगैरे ते कसे फाइंड आउट करायचे ते सांगितलंय मी तुला सकाळी. ते कळालंय का? नाही एकदा सांगतो जरा. कॉपी करायचं कंट्रोल एच करायचं आणि तसं फाइंड आउट करायचं कोणत्या टेबल मधनं होतंय. थोडं जरा टाइम लागल टाइम हवाय जरा मला तो कारण हे बरं ठीक आहे मी तुला सांगते नंतर एक्सप्लेन करते. पण अशा पाहायचं ते कमी पॅरामीटरच्या शोधा गेलं तर का नाही तर नाहीच सापडत. एक काम करत जा तुम्ही जे काही करताना एपीआय लिहिताना ज्या स्टोअर प्रोसिजरचे त्या स्टोअर प्रोसिजर चॅट मध्ये टाकत जा. हो मी ते बाकीच्यांना पण त्या स्टोअर प्रोसिजर भेटतील. मी 2 एक्झिक्युटिव्हचे केलेत मी एपीआय राईट त्यावेळी मला काही प्रॉब्लेम नाही आला. जेव्हा मी नॉन एक्झिक्यूट नॉन क्वेरीची पाहिली एक झाली माझी बट दाखवते एक झालेली. हे होती जनरेट ट्रान्सपोर्ट फ्री एंट्रीज म्हणजे ह्याच्या जे आपल्याला म्हणजे आता मला जे कोणते अपडेटेड बाय आयडी स्टुडंट आयडी अकॅडमिक आयडी हे पॅरामीटरचे व्हॅल्यू माहित होत्या की ज्या मी पोस्टमॅन मध्ये जेव्हा आपण बॉडीमध्ये डिफाईन करतो
तर ह्या व्हॅल्यू आपल्या मला माहित होत्या बऱ्यापैकी, बट बाकीचं जे होतं तर त्याला आता ते तू जे सांगितलंस मला ते स्कूल आयडी जरा प्रॉब्लेम होते, बाकी काय नाही. ते आता कधी पोस्टमॅन इझी वाली घे. आता तू अमनची बघितली Easy. असशील ती डिलीट वाली, ती इझी होती. सो अशा ट्राय करू शकता. ते कसे त्यामुळे तुम्ही शोधायचे केलेलं ते सगळं याच्यात टाकत जा चॅटला. शोधण्यातच वेळ जातोय. टाइम कन्झ्युमिंग तिथंच आहे. करायला वेळ नाही लागणार, पण शोधायलाच वेळ जातोय. आता सध्या तुम्हाला हे क्लिअर नाहीये की कोणती एसपी लागेल आपल्याला. जेव्हा तुम्हाला एपीआय वगैरे फाइंड त्या पेज साठी कोणते लागणार ते फाइंड आउट करायला लागलं का मग तो नाही इश्यू राहणार तुम्हाला. तोच तर ते जे रिक्वायरमेंट तुम्हाला शोधायला किती टाइम लागतोय ना तो काउंट नका करत जाऊ. लिहायला किती टाइम लागतोय तो काउंट करत जा. जर तुला इथे लॉग इन पण होत नाहीये. ते सोड, आत्ताच नाही करायचं. पोस्टमॅन ओपन होत नाही माझं. मला टार्गेट दिलते 2 एपीआय बाइंडिंगचे, ते पण इथे एपीआय रायटिंगचा आहे प्रोजेक्ट, फक्त बाइंडिंगचं कॉल मध्ये कर. ओके. तुझं किती झालं एपीआय टोटल टोटल 3 एपीआय झालेत माझ्या. आणि टाइम किती लागला? 2 तास लागले. चॅट मध्ये मेन्शन कर. हो ठीक आहे, मी टाकतो कोणते कोणते एसपी घेतले आणि किती टाइम लागला. अंजली? हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय. हा बोल. किती एपीआय झाले लिहून आणि त्यांना टाइम किती लागला? नाही मी नाही केली अजून, कारण मी हाफ डे जॉईन केलं होतं त्यामुळं. एवढ्या 2-3 दिवसात एक पण नाही केली का? मी नव्हतेच ना अवेलेबल. ठीक आहे, तसं मग चॅट मध्ये मेन्शन कर. चालेल. प्रमोद झाली लिहून? आता स्टार्ट केले ना. आ? आता स्टार्ट केले ना मी एपीआय लिहायला. 10 मिनिट झाले. ठीक आहे, स्क्रीन शेअर कर, कुठपर्यंत आला दाखव. डेल फाईल कंप्लीट केली आता. झाली का कंप्लीट डॅल? हा. ठीक आहे, मग एक 5 मिनिटं लागतील तुला कंट्रोलर रिपॉझिटरी वगैरे लिहायला. कर पटकन. ठीक आहे, करतो. स्क्रीन शेअरच असू दे, अनशेअर नको. ओके. मी टाकले ग्रुपला अपडेट, बरोबर आहे का चेक करते जरा. ठीक आहे.
चालतंय, फक्त टाइम रिड्यूस करायचा आता प्रॅक्टिस करायला. आरती, माझी झाली नाहीये. मी उद्यापर्यंत 2 करते. मला 4 पाहिजे, 2 एक्झिक्यूट रीडरच्या पाहिजे आणि 2 एक्झिक्यूट नॉन क्वेरीच्या पाहिजे. तुझ्या पण आणि अंजलीच्या पण. उद्या 6च्या कॉल पर्यंत. ट्राय करते मी ते आणि एक एपीआय लिहून झाली का ग्रुपला मेसेज टाकायचा, एक झाली आणि टाइम किती लागला. अशा संध्याकाळपर्यंत 4 करायच्या 6 वाजेपर्यंत. हो चालेल. प्रमोद, रिक्वेजिशन डायल मधनं डायरेक्ट अख्खं कम्प्लीट कॉपी करून घे ना, लिस्ट पासून युजर आयडी पर्यंत, एक एक चेंजेस करण्यापेक्षा. ठीक आहे. कम्प्लीट सिग्नेचर कॉपी करून घेते. सेमीकोलन दे. ऑल क्लास टीचर ऑफ लिस्ट आहे ना. लिस्ट डिफाईन नाही केलेली काम की. स्टाफ नेम टीचर्स, लाईन नंबर 585. ते डायल मध्ये काय केलंय मेन्शन ते बघून ते टाक. ते स्टॉप करून परत एक्झिक्यूट कर. हो, सेव्ह करायला राहिले. सेव्ह नाही, ते स्टॉप कर पूर्ण. मॉडिफाय केलं का स्टॉप करून परत एक्झिक्यूट करायचं.
ते थोडं झूम आउट कर, छोटं कर. इंटरफेस मध्ये जा. एरर कुठे आहे? रिक्विजिशन रिपॉझिटरी मध्ये ना, खाली स्क्रोल डाऊन कर, तू लिहिलेल्या मेथड मध्ये. त्या एक्विजिशन मध्ये यू नंतर आहे राहिला. वरती लाल दिसतंय ना, ते स्पेलिंगचं मिस्टेक वाटते. QUI असेल ना तिथे. तिथे चेंजेस नाही ना केले पण त्याने. तू आता लिहिलेली मेथड कोणती? हीच ना? होईत आहे. इथे खाली स्क्रोल कर थोडं. म्हणजे याच्यावरची मेथड दाखव. स्टॅटिक काढते त्याचं. वन 1834 नंबरची लाईनचं स्टॅटिक जे आहे ना ते काढ. आता रन करून बघ, स्टॉप करून. जर काही चेंजेस केले ना, स्टॉप करून परत रन करायचं. ठीक आहे, झालंय रन. बघ पोस्ट मधला डाटा येतो. एक्सेप्शन आलंय तुझं, हे चेक कर. SQL मधले जे पॅरामीटर्स वगैरे दिलेत, तू पास केलेत, ते सेम पास केलेस का? आणि जे रिझल्ट मध्ये पण पॅरामीटर्स आहेत ते पण सेम पास केलेत का? व्हॅल्यू मेंबर, डिस्प्ले मेंबर ते सेम आहे का सगळं? हो, सेम कॉपी. पॅरामीटर्सचे नेम डॅल मध्ये बघ. कंट्रोलर मध्ये जा. आता जो लाईन गेला असेल खाली इंटिजर रिटर्न केला असेल असे प्रॉब्लेम येतो. ते लहान सेल व्हेरिएबल वापरायचे त्या रिटर्न व्हॅल्यूमध्ये अपडेट टाकून घे तुझी कॉल हे हा व्हेरिएबल आहे लक्षात ठेवा. इथे व्हेरिएबल जायला पाहिजे सिग्नेचर मध्ये डेटा टाईप जाऊ म्हणते
डाल मध्येच जा. स्टार्टिंग पासून शो कर. वर घे थोडं. कारण ते रिटर्न जायच्या तो व्हेरिएबल आता मी काय केलं एक चेक केली जर तो नसेल तर त्याची व्हॅल्यू आता इथे बद्दल रिटर्न त्याची बाकीचे जे चेक साठी टाकायचे रिटर्न करायचे चेक करून येते काय झालं हे तो येते नाही अपडेट करायला पाहू खाली स्क्रोल कर. चेक करून ते ऍक्शन घ्यायचं तो असं तुझं एक अपडेट मेजर कम्प्लीट कर पोस्टपोन म्हणणार रिॲक्ट म्हणून फाईन करायचं थोडं मला म्हणजे सांगायला रिपॉझिटरी मध्ये हॅलो. USP चेंज केली ना. ठीक आहे. तुझे जे 4-5 फाईल मध्ये तू चेंजेस केलेत ना ते मला सेंड करून ठेव चॅट मध्ये. मी चेक करते. आता तुमचा टाइम झालाय. आपली इनलाईन क्वेरी पण शो करायची होती. तर इश्यू काय माहितीये का त्याने जे लेफ्ट साइडला जे कॉलमचे नाव आहेत स्कूल आयडी अकॅडमिक इयर आयडी युजर आयडी ते ते वेगळे आहेत ना. सिरीजच्या नावाचे मॅच नाही करत ते अंडरस्कोर आहे स्कूल आयडी मॅच बघितलं जातं तू कॉपी केलतेस ना नाही ते प्रमोद. हा कॉपी केलते बोललास ना. हे नाव ना हा SP मधनं. अंडरस्कोर आहे कोड दाखव मला काय नाही येतो हे नको घेऊस. हा हे कॉपी करून घे तिथे ऍज इट इज. त्या व्हॅल्यू कुठून येतात इथे @ काढत जा. स्टॉप करून परत स्टार्ट कर. ठीक आहे. आज आपल्याला इनलाईन क्वेरीज करायची होत्या पण आता 7 वाजलेत ऑलमोस्ट. तर इनलाईन क्वेरीज आपण उद्या करूयात. पण तोपर्यंत प्रत्येकाच्या मला ऍटलिस्ट प्रत्येक टाईपच्या 4-4 क्वेरी API तरी लिहून झाल्या पाहिजे. मला झालंय कसं म्हणालीस तेच नाही कळलं काही नाही केली कन्सोल प्रिंट तेवढा टाइमच नाही भेटत आहे. कारण दुसरे EY चे टास्क असतो आमच्याकडे या 2 तासामध्ये 2 होतील. होणारच नाही आहे ठीक आहे. आणि लिहिताना सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तुम्हाला API USP फाइंड आउट करायला किती टाइम लागलाय तो काउंट नका करू. API लिहायला किती टाइम लागलाय तो काउंट करा आणि तो मला मेन्शन करा उद्या. आणि एक API लिहून झाली का तेवढा टाइम मेन्शन करा लगेच. ग्रुपला अपडेट टाका की एक लिहून झाली आणि टाइम किती लागला. तुम्ही दोघांसाठी 2-2 असणार. 2 एक्झिक्यूट ट्रेडरच्या आणि 2 एक्झिक्यूट नॉन क्वेरीच्या तू आणि अमन.
आणि अंजली, प्रज्योत आणि आरती तुम्ही ज्या आतापर्यंत केल्यात तेवढ्या सोडून आणखी 2 एक्स्ट्रा करायच्या. प्रज्योत तुझ्यासाठी एक्झिक्यूट रीडरची 1 कर आणि एक्झिक्यूट नॉन क्वेरीच्या 2 कर. अंजली, आरती तुमचं काहीच नाही झालं. दोन्ही टाईपच्या 3-3 पाहिजेत मला. त्या टॅब मध्ये काहीतरी मॅन्डेटरी फील्ड हॅलो असतात. गायत्री, मी 2-2 ट्राय करेल बरं का. काही मला टॅब मध्ये मॅन्डेटरी बाईंड फील्ड नसतात. सो मला आणखी हॅलो? समजून घ्यायला पण वेळ लागेल. काही डाऊट असला मला विचारा. मला 3 कंपल्सरी पाहिजेत सगळ्यांच्या. ट्राय तुझ्या तर 3 करेल. ठीक आहे. आणि जे काही कराल ते चॅट मध्ये टाकत जा. USB कोणता यूज केलाय, सो बाकीच्यांना रेफरन्स घ्यायला त्यांचा शोधण्यासाठी टाइम वाचेल. किंवा आतापर्यंत जर काही केल्या असतील तर त्या पण चॅट मध्ये टाका. ठीक आहे प्रमोद, झाली. याला टाइम किती लागलाय बघ तू. तू कधी स्टार्ट केलं आणि तुला टाइम किती लागलाय. 40 मिनिट्स. हा, तसं चॅट मध्ये मेन्शन कर. ठीक आहे. 2-3 वेळा प्रॅक्टिस केली का तुमचा टाइम रिड्यूस होणार आहे. जी आपली इनलाईन क्वेरीची आहे ती आपण उद्या घेऊयात. ठीक आहे. आला समोर म्हणून मला आवाज येतो. हळूहळू मी लेफ्ट लेनलाच होतो. हो, येतोय आवाज. मी चॅट मध्ये टाकून देते कोणी काय काय करायचंय ते. मला उद्याच्या 6च्या कॉल पर्यंत रेडी पाहिजे आणि मग उद्या 6च्या कॉल मध्ये मी डायरेक्ट इनलाईन क्वेरी स्टार्ट करणार आहे. सो एक्झिक्यूट रीडर आणि नॉन क्वेरी मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तोपर्यंत विचारून घ्या. आणि त्यामध्ये तुमचा स्पीड वाढला पाहिजे याची पण हे करा, ट्राय करा. ठीक आहे, चालते. करूया डिस्कनेक्ट. हो, चालेल.